नमस्कार, महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सांगली लोकसभेच्या निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने आता खानापूर मतदारसंघात चांगलंच लक्ष घातलंय। खानापूर मतदारसंघात वंचित आघाडीचा स्वतंत्र उमेदवार देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्याचे समोर आले। ओबीसी समाजाचे नेते संग्राम माने यांना वंचितकडून रिंगणात उतरवण्यासाठी मोठी फिल्डिंग लावण्यात आली आहे। संग्राम माने यांनी नुकतीच पुणे येथे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने मतदारसंघात खळबळ उडल्याचे दिसून येत आहे। सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने दिलेला पाठिंबा आणि आंबेडकर यांची जाहीर सभा यामुळे विशाल पाटील यांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता। या विजयानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी आपला मोर्चा विधानसभा निवडणुकीकडे वळवल्याचे दिसून येते। खानापूर मतदारसंघात सध्या शिवसेनेचे सुहास बाबर विरुद्ध वैभव पाटील अशी लढत होणार असल्याचे चित्र आहे। मात्र खानापूर मतदारसंघात ओबीसी समाजाचे मतदान अंदाजे 1,80,000 ते 2 लाख इतके आहे। तसेच अनुसूचित जाती जमातीचे मतदान देखील लक्षणीय आहे। राज्यात आरक्षण प्रश्नावरून मराठा ओबीसी असा वाद सुरू असताना प्रकाश आंबेडकर यांनी खानापूर मतदारसंघातून संग्राम माने यांच्यासारख्या ओबीसी नेत्याला मैदानात उतरवण्याचे संकेत दिले आहेत। संग्राम माने यांनी नुकतीच पुणे येथे सोमनाथ साळुंखे यांच्या समवेत प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संग्राम माने जर खानापूर विधानसभेच्या मैदानात उतरले तर ते विजयापर्यंत पोहोचतील की नाही हे सांगता येत नाही। मात्र वंचित आघाडीच्या पाठीमागे संग्राम माने हे निश्चितपणे लक्षणीय मते घेतील आणि किंग मेकरच्या भूमिकेत समोर येतील। असे झाल्यास संग्राम मानेंच्या उमेदवारीचा फटका नेमका कोणाला बसणार याची सध्या मतदारसंघात चर्चा सुरू आहे।